गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिंडोरी तालुक्यातील गुरुदत्त संस्थेची सर्वसाधारण सभा संपन्न झाली आहे। यावेळी गुरुदत्त पतसंस्थेचे चेअरमॅन बाळासाहेब गायकवाड यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळेस गुरुदत्त पतसंस्थेचे चेअरमॅन बाळासाहेब गायकवाड, व्हाईस चेअरमॅन पांडाणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण साबळे व आदी मान्यवर यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळेस संचालक मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते। आमची वार्षिक सभा झाली ती अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आणि एक मुद्दा म्हणजे महत्त्वाचा, ग्रामीण भागात आमची संस्था असून जी 24 वर्ष पूर्ण झाले। 24 वर्ष पूर्ण झाताना ह्या वर्षी आमच्या ठेवीमध्ये 10 कोटी रुपयांनी वाढ झाली। त्याच्यानंतर मागच्या वर्षी जो नफा झाला त्याच्यामध्ये बी आमचा जवळजवळ 12.5 लाख रुपये आमच्या नफ्यामध्ये वाढ झाली। जो मागे 10 लाख रुपये नफा झाला होता तो आता 21,50,900 रुपये नफा झालेला आहे। त्याच्यानंतर आम्ही सभासदांना यावर्षी एक अमूल्य अशी भेटवस्तू देणार आहे। कधी आमच्या वणीच्या भागात आणि इतर वणी गावामध्ये ज्या पतसंस्था आहे ते आजपर्यंत अशा भेटवस्तू कोणी दिलेली नाही। अशी आम्ही एक सभासदांसाठी एक अमूल्य भेटवस्तू देणार आहे। त्याच्यानंतर व्याजदराचा सुद्धा आम्ही सोन्यावर व्याजदरसुद्धा आम्ही 9.5% देतो आहे सध्या। त्याच्यानंतर अनेक ठेवीदार आहे आमच्याकडं। ज्येष्ठ नागरिकांना आम्ही 0.5% व्याजदरसुद्धा आम्ही ज्येष्ठ नागरिकांना व्याजदर देतो आहे असे। आणि आमच्याकडे जे सभासद आहे साधारण शेतकरी बांधव आणि ग्रामीण भागाचे सभासद जास्त आहे। आणि होतकरू तरुण पण आम्ही आजपर्यंत होतकरू तरुण अनेक व्यवसायासाठी कर्ज दिलेले आहे। त्याच्यामुळे त्यांचे व्यवसाय आणि कुटुंबाला आर्थिक लाभ झालेला आहे। अशा अनेक संस्थेच्या माध्यमातून अनेक उपयोजना, सामाजिक कार्य असे आम्ही प्रत्येक वर्षी राबवतो आहे। आणि यावर्षी एक आमचा जो सभासदांसाठी जी आमची प्रमुख आहे की जी अमूल्य भेटवस्तू द्यायची ती आम्ही देणार। आणि सभा एक व्यवस्थित पार पडली। आमच्या संस्थेने 24 वर्ष पूर्ण झाले आणि सर्व युवा वर्ग आहे आम्ही संचालक मंडळ आहे। आणि एक आमचं संचालक मंडळाचं 24 वर्षामध्ये आम्ही 23 वर्ष हा मासिक भत्ता हा घेतलेला नाही। आम्ही संस्थेचा 1 रुपयाचा चहासुद्धा पिलेला नाही आजपर्यंत। त्याच्यामुळे आमची सगळी जी आहे पतसंस्था सुव्यवस्थित आणि व्यवस्थितपणे सुरळीत चालू आहे। एस मराठी न्यूजसाठी अतिथी संपादक श्यामराव सोनवणे, दिंडोरी।